वैद्यकीय इच्छापत्र या महत्त्वाच्या विषयावर आधारित सुखांत या लघुचित्रपटाचे सोमवारी भोसला मिलिटरी स्कूल कॅम्पसमध्ये सादरीकरण करण्यात आले होते। उच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने 2018 मध्ये न्यायनिवाडा देताना वैद्यकीय इच्छापत्र लिव्हिंग विल ही संकल्पना मांडली आणि त्यावरील मार्गदर्शके निर्देश दिले। जसे सुखी आयुष्याचे नियोजन तुमच्या हातात आहे, तसेच आता सुखांत नियोजनही शक्य आहे। याबाबत प्रबोधन करणारा आणि विचार करायला लावणारा लघुपट सुखांतचे नाशिकमध्ये पहिले सादरीकरण गंगापूर रोडवरील DMI ऑडिटोरियम वैजंता टँक जवळ भोसला मिलिटरी स्कूल कॅम्पस रामभूमी येथे आयोजित केला होता। यावेळी अभिनेते महेश जगताप, अनिता दाते, ओंकार गोवर्धन, अश्विनी कासार उपस्थित होते। ॲडव्होकेट अविनाश भिडे यांच्या सुखांत जीवनाचा या पुस्तकावर आधारित हा लघुपट असून नाट्य आणि सिने दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी तो साकारला आहे। लिव्हिंग विल बद्दल समाजात जागरूकता निर्माण व्हावी हा चित्रपट निर्मितीचा मुख्य उद्देश असून नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी सचिन शिंदे। आता नुकतीच आम्ही ॲडव्होकेट अविनाश भिडे सर यांनी लिहिलेली सुखांत ही शॉर्ट फिल्म केली। गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हिंग विल अर्थात वैद्यकीय इच्छापत्र यावर ॲडव्होकेट अविनाश भिडे सर काम करतायत। त्यांनी सुखांत जीवनाचा या नावाने एक छोटी पुस्तिकाही समाज प्रबोधनासाठी या संदर्भात काढली होती। त्याच्या हजारो प्रती त्यांनी स्वखर्चाने वाटल्या। त्याचाच पुढचा टप्पा म्हणून त्यांना असं वाटलं की आपण यावर एक छोटा लघुपट करावा आणि तो लिव्हिंग विल म्हणजे काय आणि ते आज आपल्या सगळ्या समाजासाठी किती गरजेचं आहे, तर याच्या प्रसारासाठी ही लघु चित्रपट करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आणि माझ्यासोबत माझी जी टीम होती त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामं यात केली। खास करून ओम बुतकर आणि उमेश जगताप यांनी या चित्रपटात काम केलं। माझ्या एका शब्दावर ते आले आणि प्रमुख भूमिका त्या दोघांची आहे। साधारणपणे 25 मिनिटांचा हा लघुचित्रपट आहे सुखांत। लिव्हिंग विलच्या संदर्भात यामध्ये आम्ही उहापोह केलेला आहे। शॉर्ट फिल्म लवकरच आपल्या सोशल माध्यमांवर प्रसारित होईल, त्यावेळेस नक्कीच हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा अशी माझी मनापासून आपल्याला विनंती आहे। धन्यवाद। नमस्कार। 2018 मध्ये मेहरबान सुप्रीम कोर्टाने लिव्हिंग विलच्या संदर्भात एक जजमेंट दिला आणि हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे हा एक विचार मनात घेऊन 2019 मध्ये मी सुखांत जीवनाचा नावाचे एक छोटीशी पुस्तक लिहिलं। एक सामाजिक उपक्रम म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून हा विषय मी हातात घेतला आहे। आजपर्यंत जवळजवळ 3,500 पुस्तिका मी मोफत वाटलेल्या आहेत। अनेक भाषणं आजपर्यंत मी महाराष्ट्रात दिली आहे, परंतु चित्रपटाचा जो इम्पॅक्ट होतो मनावरती, तो इम्पॅक्ट होण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा म्हणून हा एक प्रयत्न शॉर्ट फिल्मचा मी केलेला आहे। त्याला सर्वच कलाकारांनी खूप चांगली साथ दिली। सचिनजींचं अतिशय उत्कृष्ट आणि दमदार दिग्दर्शन त्याला लाभलेलं आहे। मृत्यूविषयी आपण कुणी फारसं बोलत नाही, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये भीती असते। तर ह्या मृत्यूबाबत आपल्या कुटुंबियांबरोबर शांतपणे चर्चा करणं, जसं मी कसं जगायचं हे मी ठरवतो तसं मरताना मी कसं जगलं पाहिजे, कशा पद्धतीने व्हायला पाहिजे हा विषय हाताळला गेलेला आहे। एखादी स्टेज अशी येते आजारपणामध्ये की आपण बरे होत नाही, बरे होणारही नसतो, अनेक औषधोपचार घेतली, ऑपरेशन्स केली तरी होणार नसतो। अशा स्टेजला जर ऑपरेशन्स थांबवली, आपली ट्रीटमेंट थांबवली आणि केवळ यातना होणार नाही तेवढेच औषधोपचार जर घेतले तर मला असं वाटतं की आपण जो सगळा प्रयत्न करत असतो मरण पुढे ढकलण्याचा तो बंद होईल आणि शरीराची जी एक प्रयोगशाळा झालेली असते पेशंटच्या ती होऊ नये हा एक त्याच्यामागचा उद्देश आहे। एक सामाजिक विषय हाताळलेला आहे। आपल्या सर्वांना तो आवडला असेल याची मला खात्री आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।